So today we will start with another chapter of FOL, that is communication and nurse-patient relationship. Okay, again a very important topic in terms like how to develop communication skills and how to talk with the patient, how you have to prepare yourself. All these things we'll be learning under this chapter. Cool. So let us begin with the introduction. So what is communication? What is communication? It is nothing but it is a dynamic or a constant change process that takes place around us all the time. Okay, it is a dynamic in nature. What is dynamic? चेंजिंग नेचरमध्ये कम्युनिकेशन असतं. आपला वार्तालाप कसा असतो तर नेहमी आपण चेंज करत असतो. कॉन्स्टंटली वी आर चेंजिंग इट आणि इन्फॉर्मेशन आपण पास ऑन करतो फ्रॉम वन पर्सन टू अदर. दॅट्स हाऊ वी कम्युनिकेट इन अ टू-वे प्रोसेस. कधी तुम्ही बघितले का कोणी एकटाच असं बडबडतो आहे? जर एकटा बडबडतो आहे तर इट मीन्स काय की द पेशंट इज मेंटली चॅलेंज्ड और मेंटली इल. ओके, बट कम्युनिकेशन कसा प्रोसेस आहे? इट इज अ टू-वे प्रोसेस इन द सेन्स मला कोणतरी एक व्यक्ती समोर लागेल जातं, जसं मी लेक्चर घेत आहे, ठीक आहे, तर तुमचं आणि माझं काय होतं आहे? संभाषण होत आहे. आपण लोक डिस्कशन करत आहोत. तर मी काही प्रश्न विचारते, तुम्ही मला काही उत्तरं देत आहात, ठीक आहे. तर कसा प्रोसेस आहे? टू-वे प्रोसेस आहे. नेक्स्ट लाईन काय लिहिलेली आहे? इन फॅक्ट वी स्पेंड 70% ऑफ आवर टाईम रिसिव्हिंग अँड सेंडिंग मेसेजेस. बरोबर आहे. आपण आपला 70% जो वेळ असतो तो कशामध्ये घालवतो? मेसेज सेंड करण्यामध्ये आणि रिसीव्ह करण्यामध्ये. म्हणजे मी काय फोनचा उपयोगाचं बोलते आहे का? नाही, पण आपण नेहमी कोणा ना कोणाशी तरी कधी ना कधी आपण बोलतच असतो. बरोबर आहे. ओके, तर कम्युनिकेशन हा वर्ड कोणत्या भाषेतून डिराईव्ह झाला आहे? लॅटिन भाषेतून डिराईव्ह झाला आहे, ज्याला आपण म्हणतो कम्युनिकेअर. काय बोलतो आपण? कम्युनिकेअर. आणि त्या लॅटिन अर्थ काय होतो? लॅटिन त्या नावाचा अर्थ होतो की टू शेअर. आपण काहीतरी शेअर करत आहोत. तर कम्युनिकेशनमध्ये आपण काही ना काहीतरी शेअर करत असतो ना. आपल्या फ्रेंड्सबद्दल, आपल्या फॅमिलीबद्दल, आपण अभ्यासाबद्दल काहीतरी शेअर करतो. आपण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन पास ऑन करत असतो एकमेकांना. ओके, so next is it is the exchange of ideas, facts, feelings, thoughts, opinions and information which is vital in facilitating human interaction through written or spoken words, symbols or actions. इथे काय लिहिलेलं आहे? आपण जेव्हाही कम्युनिकेट करतो, एकमेकांसोबत बोलतो वगैरे, तर आपण काय काय शेअर करतो? आपले आयडिया शेअर करतो, काही असतील फॅक्ट्स असतील, काही इन्फॉर्मेशन असेल, आपलं नॉलेज असेल, आपण काय फील करत आहोत, आपले इमोशन्स, आपले थॉट्स आपण एकमेकांना काय करतो तर इंटरॅक्ट करतो, एकमेकांशी डिस्कस करतो, शेअर करतो. तर अगेन त्याच्या कम्युनिकेशनचे पण दोन प्रकार असतात, एक तर रिटन किंवा ओरल. रिटन म्हणजे काय की तुम्ही मेसेजच्या थ्रू आपले जे थॉट्स आहेत ते व्यक्त करत आहात, कम्युनिकेट करत आहात एका पर्सनसोबत. ओके, आणि स्पोकन म्हणजे काय? तुम्ही बोलून, एखादी व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि तुम्ही फेस टू फेस बोलत आहात. ओके, असं. आणि काही काही लोक कसे कम्युनिकेट करतात? म्हणजे ज्यांना बोलता येत नाही, जे मुख्य आणि बधीर आहेत, ऐकता येत नाही, तर हाऊ दे कम्युनिकेट थ्रू सिम्बल्स और ॲक्शन्स. ते ॲक्शनमध्ये बोलतात, ते हाताच्याद्वारे बोलतात, ते साईन लँग्वेजच्याद्वारे बोलतात. ओके, सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट, आपण आता बघूया मीनिंग. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कम्युनिकेशन? तर अर्थ काय आहे? व्हेरी सिम्पल मीनिंग इज देअर. इट इज द ॲक्ट ऑफ ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन. मी पहिले पण तुम्हाला सांगितलं, आपण इन्फॉर्मेशन जेव्हा ट्रान्सफर करतो एक पर्सनसोबत दुसऱ्या पर्सनला, ठीक आहे, एकमेकांशी जे भाषण व्यक्त करतो, आपले जे थॉट्स आहेत व्यक्त करतो, ते आहे तुमचं कम्युनिकेशन. So it is imparting or exchanging of information by speaking, writing or using some or other medium. ओके, म्हणजेच काय? आपण इन्फॉर्मेशन रायटिंगच्याद्वारे शेअर करू शकतो, स्पीकिंगच्याद्वारे, और एल्स दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्याद्वारे. व्हिडिओ कॉन्फरन्स आपण करत आहोत किंवा कोणती Gmeet आपण वापरत आहोत,
कोणत्याही प्रकारचं आपण बोलतो आहे ना लेटर्स लिहित आहोत एकमेकांना. ओके, अगेन इट इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन वेअर इन वी आर एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन विथ ईच अदर. Moving on to next, let us see the particular definition of communication. So what it is a process in which a message is transferred from one person to other person through a suitable media and intended message is received and understood by the receiver. म्हणजे इथे काय लिहिलेलं आहे, इन्फॉर्मेशन आपण पास ऑन करतो एक पर्सन सोबत दुसऱ्या पर्सनपर्यंत, पण कोणत्या कशा थ्रू करतो, काहीतरी एक मध्यस्थ असतं बघा, एक काहीतरी एक मीडियम असतं, एक काहीतरी एक सोर्स असतो ज्याच्या थ्रू आपण मेसेज ट्रान्सफर करतो. मग ते चॅनल्स कोणते कोणते असू शकतात, टेलिफोन असू शकतात, मोबाईल फोन असू शकतात, लेटर्स झालं, हे काय झालं, एक माध्यम झालं, एक मीडियम झालं कम्युनिकेशनचं. त्याचप्रमाणे काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असू शकते किंवा कोणतं तरी ईमेल असू शकतो ज्याच्याने आपण हे करत आहोत, इन्फॉर्मेशन पास ऑन करत आहोत. तर काही ना काहीतरी चॅनल इम्पॉर्टंट असतो, काही ना काहीतरी एक माध्यम असतं, काही ना काहीतरी एक मीडियम असतं ज्याच्या थ्रू आपण आपला जो मेसेज आहे फॉरवर्ड करत आहोत समोरच्या रिसिव्हरला. तर जो मेसेज पाठवत आहे तो झाला तुमचा सेंडर, ज्याला मेसेज भेटत आहे तो झाला तुमचा रिसिव्हर, आणि कोणत्या माध्यमातून, कोणत्या चॅनलमधून, कोणत्या मीडियमच्या द्वारे तुम्ही पाठवलेलं आहे त्याला म्हणतो आपण चॅनल किंवा मीडियम. मग ते कोणतंही असू शकतं, लेटर्स, पोस्ट, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं टेलिग्राम म्हणा, तुम्ही तुमचं टेलिफोनिक कम्युनिकेशन म्हणा, व्हॉट्सॲप म्हणा, एक्सेट्रा. ओके, आणि एन्व्हायरमेंट असतं एक, एन्व्हायरमेंट इन द सेन्स काय, की कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये, तर एन्व्हायरमेंट वेगवेगळे असू शकतात ना, की म्हणजे कोणाचं काहीतरी वेगळी फिलिंग्सने आपण एकमेकांशी बोलतो, कोणाला काय नॉलेज शेअर करायचं आहे तर ते एक निमित्त असतं. ओके, तर तसे वेगवेगळे प्रकारचे एन्व्हायरमेंट असतात. सो नेक्स्ट इज पॉल लिगिन्स यांनी काय डेफिनेशन दिलेलं आहे कम्युनिकेशनचं. It is a process by which two or more people exchange ideas, facts, feelings, or impressions in ways that each gains a common understanding of meaning, intent, and use of message. Okay, very easy. So again अजून एक डेफिनेशन आहे आपल्याकडे. It is a two-way process of sharing and transmitting ideas, information, and messages between two or more individuals. व्हेरी इझी टू अंडरस्टँड, म्हणून मी काय ह्याला परत जास्त एक्सप्लेन नाही करत. नाउ व्हॉट आर लेवल्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, किती प्रकारचे लेवल्स असतात कम्युनिकेशनचे ते आपण बघूयात. सो फर्स्ट वन इज युअर एक्स्ट्रा पर्सनल कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन अँड मास कम्युनिकेशन. ओके, आपल्याकडे 5 प्रकारचे वेगळे संभाषण असतात, कम्युनिकेशन असतात. पहिलं कोणतं दिलेलं आहे, एक्स्ट्रा पर्सनल. तर हे एक्स्ट्रा पर्सनल कम्युनिकेशन काय आहे आपण बघूया. इट इज अ कम्युनिकेशन टाईप इन विच it will be taking place between human entities and non-human entities as well. When communication is done with non-human entities, it is called to be extra personal communication. Okay, तर कम्युनिकेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण जिवंत लोकांशीच कम्युनिकेट करतो ना, बरोबर आहे की आपण दुसऱ्यांशी पण कम्युनिकेट करतो, असं ज्यांना कम्युनिकेट बॅक करता येत नाही, म्हणजे ज्यांना परत बोलता येत नाही, करतो ना आपण. कधी कधी आपण बोलतो, आपल्या डॉग्सशी बोलतो, आपल्या कॅट्सशी बोलतो, ठीक आहे. इवन दो दे आर नॉट एबल टू स्पीक युअर ओन लँग्वेज, स्टिल यू आर कम्युनिकेटिंग विथ देम, you are teaching them some or the other things. Okay, that is called as extra personal communication. Okay, जेव्हा तुम्ही वार्तालाप करता नॉन लिव्हिंग थिंग्स सोबत, नॉन ह्युमन एंटिटीज सोबत, त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा पर्सनल कम्युनिकेशन. बघा इथे बघितलं तुम्ही, 2 मिनटं हां, माझे स्लाइड्स जरा कुठे गेली ती स्लाइड, 2 मिनटं.
लाईक त्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, दाखवते तुम्हाला ती इमेज. सी इयर, जसं मी तुम्हाला डॉगचं एक्झाम्पल दिलं. वेन एव्हर यू आर प्लेइंग विथ ए डॉग, तुम्ही डॉगला बॉल थ्रो करत आहात, कमांड करत आहात त्या डॉगला करून की जे पण आहे टॉम ब्रिंग दॅट बॉल. ओके, तुम्ही तुमच्या डॉगचं नाव टॉम आहे आणि तुम्ही त्या टॉमला बोलत आहात की ब्रिंग दॅट बॉल. ओके, तर मग तो डॉग काय करतो आहे, ही इज रनिंग देअर अँड ही इज कॅचिंग द बॉल अँड ही इज ब्रिंगिंग दॅट बॉल टू यू अगेन. Fine. So whenever you are talking with a non-human entity or a non-human thing or a person, it is considered as your extra personal communication. Okay, are you getting my point? Fine. Moving on to next is the perfect coordination and understanding between human and non-human entities results to extrapersonal communication, as I have already told you. And in this communication, one participant of the communication process uses a sign language and the other is verbal. ओके, म्हणजेच की आता जेव्हा कुत्रा आणि तुमचं काही संभाषण होत आहे तर तुम्ही काय करत आहात, तुम्ही वर्बली त्याला काहीतरी आज्ञा देत आहात, काहीतरी कमांड देत आहात, बरोबर आहे. आणि तो कुत्रा काय करतो आहे, तुम्हाला साईन लँग्वेजच्या थ्रू बोलतो आहे. म्हणजे की तो एकतर खुश असेल तर तो त्याची टेल, जी त्याची जी दुम आहे, त्याची जी पूछ आहे ती अशी हलवेल. बिकॉज त्याचा अर्थ काय होतं करून, द डॉग इज व्हेरी हॅपी विथ यू टू इंटरॅक्ट, द डॉग इज व्हेरी हॅपी टू प्ले विथ यू, बरोबर आहे. तर इथे काय केलेलं आहे डॉगनी, डॉग एक साईन लँग्वेजच्या थ्रू तुमच्यासोबत कम्युनिकेट करत आहे आणि तुमच्याशी इंटरॅक्ट करत आहे. ओके, तर इथे तेच लिहिलेले आहे की अशा कम्युनिकेशनमध्ये काय होतं, एक पार्टिसिपेंट दुसऱ्या पार्टिसिपेंटसोबत साईन लँग्वेजमध्ये बोलतो आणि एक वर्बल लँग्वेजमध्ये बोलतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्झाम्पल काय दिलेले आहे त्यांनी, द बार्क ऑफ अ पेट डॉग वेन समथिंग हॅपन्स टू द मास्टर. म्हणजेच की आपल्या मालकाला कोणी काही केलं तर कुत्रा काय करतो, भुंकतो, बरोबर आहे. परत मी बोली वेगिंग ऑफ द टेल, दुम हिलाना, कुत्ता दुम हिलाता है इफ द डॉग इज व्हेरी हॅपी. त्याच्यानंतर लिकिंग ऑफ द चीक, कुत्रे काय करतात, सतत चाटतात आपल्या मालकांना, का, इट इज अ फॉर्म ऑफ अफेक्शन, ते प्रेम आपलं दर्शवत असतात आपल्या मालकाप्रत्यर्थ. ओके, आणि तसंच तुम्ही पॅरेटचं बघा, तुम्ही दुसऱ्या पक्ष्यांचं बघा, ते पण जर इंटरॅक्ट करतात तर ते वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट करत असतात तुमच्याशी. फाईन, आता सेकंड टाईप बघूया आपण, इंटरपर्सनल कम्युनिकेशन. आता इंटरपर्सनल कम्युनिकेशन काय, एक ह्युमन आहे, दुसरा ह्युमन आहे, असे दोन ह्युमन बीइंग्स आहेत एकमेकांसोबत जे संभाषण करत आहेत, कम्युनिकेट करत आहेत. ते झालं तुमचं इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये एक सेंडर आहे, एक रिसिवर आहे, ठीक आहे, एक बोलणारा आहे, एक ऐकणारा आहे, परत ऐकून त्या मेसेजचा रिव्हर्ट करणारा आहे, ठीक आहे, असं. आणि एक चॅनल आहे, एक माध्यम आहे, ठीक आहे, माध्यम. तर ते झालं तुमचं इंटरपर्सनल कम्युनिकेशन. आता हे इंटरपर्सनल कम्युनिकेशनचे पण दोन प्रकार असतात, जे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत. एकतर तुम्ही मेसेज तुमचा वर्बली बोलणार आहात फेस टू फेस, म्हणजे की ओरली, किंवा तुम्ही रिटर्न कम्युनिकेशन करणार आहात मेसेजेसच्या थ्रू म्हणा, व्हॉट्सॲपच्या थ्रू म्हणा, टेलिग्राम किंवा लेटर्स एक्सेट्रा. फाईन, तर इंटरपर्सनल. आता थर्ड आहे आपलं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. तुम्ही स्वतःशी स्वतःच बोलणं, विचार करणं, मनातल्या मनामध्ये बोलणं, ते तुमचं झालं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. सो डू नॉट गेट कन्फ्यूज्ड बिटवीन इंटर आणि इंट्रा. इंटर म्हणजे काय, दोन जणांमध्ये. इंट्रा म्हणजे काय, स्वतःसोबत. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट. आता जसं इंट्रापर्सनल कम्युनिकेशनमध्ये काय, आता तुम्ही तुमच्या मनातल्या मनामध्ये काहीतरी बोलत असाल की म्हणजे लेक्चर एकतर खूप चांगला चालला आहे, लेक्चर एकदम बोरिंग वाटत आहे, असा तुम्ही कोणताही थॉट तुमच्याशी स्वतःशी बोलता, मनाशी बोलता, ते तुमचं झालं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. आता प्रिफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या पहिले जोडणारा शब्द, त्याला म्हणतो आपण प्रिफिक्स. तर प्रिफिक्स इंट्रा म्हणजे काय, विदिन, म्हणजे स्वतःसोबत, स्वतःशी, त्याला म्हणतो विदिन. ओके, सेल्फ टॉक. इंट्रापर्सनल कम्युनिकेशन काय आहे, सेल्फ टॉक, स्वतःशी स्वतःनेच बोलणे. सो
पुढे काय लिहिलं आहे, नेक्स्ट टाईप कोणता आहे, ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन. आता आपण इथे GSVPमध्ये मी काम करत आहे. ओके, तर मी एक ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन करत आहे इतर टीचर्ससोबत, मॅडमसोबत म्हणा, सरसोबत म्हणा. काय करते मी, एक ऑर्गनायझेशनल कम्युनिकेट करते आहे. जस्ट बिकॉज आमचं एक टीम आहे, आमचं एक बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांसोबत ईमेलवरती बोलूयात, फेस टू फेस बोलूयात, काही डिस्कशन करूयात. तर जे ऑर्गनायझेशनमध्ये, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, एखादं कोणत्याही प्रकारचं एक सेटअप आहे, तिथे जर कम्युनिकेशन होत आहे तर त्याला म्हणतो आपण ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन. सो त्याच्यामध्ये कसं असतं बघा, एक अप कम्युनिकेशन असतं, डाऊन कम्युनिकेशन असतं आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनचं कम्युनिकेशन असतं. जसं तुम्हाला इथे माहिती असेल, आता जिथे सर ते आपले हेड आहेत. ओके, त्यांनी ही इज द फाउंडर ऑफ GSVP इन्स्टिट्यूट. तर जेव्हा त्यांच्याकडनं काहीतरी वार्तालाप येईल, काहीतरी संदेश येईल, नाही तर तो संदेश पहिले कोणाला जाईल, आपल्या ॲडमिन मॅडमकडे जाणार. ठीक आहे, ॲडमिन मॅडम ला ते जर बोलतील करून टीचर्ससोबत ह्या गोष्टीबद्दल डिस्कस करा, मग ॲडमिन मॅम काय करणार, आपल्या ॲडमिन मॅम आमच्याशी डिस्कशन करतील. ओके, तसंच जर आम्हाला काय सांगायचं आहे सरांना, तर आम्ही काय यूज करणार, आम्ही डिरेक्टली सरकडे जाणार का, नाही, आम्ही मॅडमच्या थ्रू सरशी बोलणार. ओके, तर हे अपसाईड कम्युनिकेशन आणि डाऊनसाईड कम्युनिकेशन झालं. ठीक आहे, म्हणजे वरच्या हायर अथॉरिटीकडून काहीतरी इन्फॉर्मेशन पास ऑन होते लोअर अथॉरिटीपर्यंत, ते झालं अपसाईड कम्युनिकेशन. डाऊनसाईड म्हणजे काय, म्हणजेच की आम्ही लोकांनी काहीतरी आम्हाला बोलायचं आहे, संभाषण करायचं आहे फाउंडर सरसोबत. ठीक आहे, तर ते झालं तुमचं अपवर्ड कम्युनिकेशन. आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनचं कम्युनिकेशन काय, म्हणजे मी कम्युनिकेट करत आहे सर लोकांसोबत. ठीक आहे, मी कम्युनिकेट करत आहे मॅडम्सशी. ठीक आहे, मी कम्युनिकेट करत आहे आपल्या सुनंदा मावशीसोबत. ठीक आहे, तर ते झालं तुमचं हॉरिझॉन्टल डायरेक्शनचं कम्युनिकेशन. ओके, सो आर यू गेटिंग माय पॉईंट, की ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन कसं चालतं. आपण डिरेक्टली हायर अथॉरिटीकडे जात नाही, बट आपल्याला एक हायरार्की फॉलो करायची असते. सो besides internal communication, companies depend on external communication also. ओके, तर असं नाही आहे करून आम्ही लोक ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना फक्त एकमेकांशीच बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत, नाही. तर आम्हाला जर बोलायचं आहे आम्ही दुसऱ्या ऑर्गनायझेशनसोबत, आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये रोल प्ले करायचा आहे, स्किट करायचा आहे, तर त्याच्यासाठी कसं आपल्या सरांनी काय केलं, तुम्हाला तिथे घेऊन जाण्याच्या आधी पहिले त्या लोकांशी कम्युनिकेट केलं, बाबा मी माझ्या लेकरांना, माझ्या विद्यार्थ्यांना मी इथे स्किट करण्यासाठी आणत आहे. ठीक आहे, तर काहीतरी डिस्कशन झालं असेल, हो मग तुम्ही ह्या टाईममध्ये, ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही तुमचं स्किट ऑर्गनाईज करू शकता. ठीक आहे, आणि दाखवू शकता इतर लोकांना असं. तर तुम्ही तिथे स्किट करण्याच्या आधी खूप सारी एक लाँग प्रोसेस असते. ठीक आहे, 2 ऑर्गनायझेशनच्या मध्ये. फाईन, तर ते झालं तुमचं एक्सटर्नल कम्युनिकेशन. ओके, आता मास कम्युनिकेशन काय आहे, एकाच वेळी तुम्ही सगळ्यांशी बोलता, जेव्हा काहीतरी इन्फॉर्मेशन एकाच वेळेस बोलून सगळ्यांना ब्रॉडकास्ट करतात, त्याला म्हणतो आपण मास कम्युनिकेशन. आता मास कम्युनिकेशनचे प्रकार कोणता, न्यूजपेपर झाला. आता भारतामध्ये काही ना काहीतरी जर न्यूज घडली किंवा इंटरनॅशनली काहीतरी घडलं आहे, तर ते न्यूजपेपरमध्ये जेव्हा छापून येतो, तर काय प्रत्येकाला काय वेगळं पर्सनलाइज न्यूजपेपर भेटतो का, नाही ना. प्रत्येकाला एकच न्यूजपेपर जातो, त्याच्यामध्ये सेमच प्रकारची न्यूज लिहिलेली असते, सेमच फॉन्ट असतो, सेमच सर्व काय लिहिलेलं असतं, सेमच इन्फॉर्मेशन असते. का, तर इतरांपर्यंत पोचावं एकाच टाईमला. ठीक आहे, दुसरं काय, रेडिओ जर आपण लावलं 91.3 FM, ठीक आहे, तर तुम्हाला जे ऐकू येणार आहे आणि कोणी दुसऱ्या इतराने ती 91.3 FMचं चॅनल लावलं तर त्याला पण सेम गाणं ऐकू येणार आहे एकाच वेळेला, बरोबर आहे. ते झालं तुमचं मास कम्युनिकेशन. परत
एखादी सिरियल ब्रॉडकास्ट झाली आहे नेटफ्लिक्सवरती, कोणता तरी शो नवीन टेलिकास्ट झालेला आहे, तर टेलिव्हिजनच्या थ्रू सगळ्यांना एकाच टाईमला सेम इन्फॉर्मेशन दिसते, बरोबर आहे. ते पण तुमचा मास कम्युनिकेशनचा प्रकार आहे. आणि कम्प्युटर पण तुमचा मास कम्युनिकेशनचाच एक प्रकार आहे, भाग आहे. आता मास मीडिया काय असतं? ओके, मास मीडिया काय की जे काही माध्यम तुम्ही वापरतात एकमेकांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी, मग ते ईमेल असू द्या, तुमचं व्हॉईसमेल असू द्या, फॅक्स म्हणा, व्हॉट्सॲप म्हणा, तुमचं ऑडिओ टेप, टेलिकॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणा, किंवा असे इतर काय कोणते क्लोज सर्किट टेलिव्हिजन्स असतील, ठीक आहे. तर त्याच्या थ्रू आपण इंटरनल आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन करू शकतो, ज्याच्याने एकदम फास्टरित्या, म्हणजे आज जर मला तुम्हाला लेक्चर रेकॉर्ड करून पाठवायचं आहे तर मी काय करेल, रेकॉर्डिंग करेल आणि यूट्यूबवरती लगेच टाकेल, जेणेकरून यूट्यूबवरती जे लोक बघतील त्यांच्यापर्यंत तो लेक्चर पोहोचेल. सेकंडली, जर मला काही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची ॲज अ स्टुडंट्स, तर व्हॉट आय विल डू, आय विल पुट अ व्हॉट्सअप मेसेज ऑन युअर ग्रुप, जेणेकरून तुमचे जेवढे पण 100-200 काही स्टुडंट्स असतील त्यांना ॲट अ टाईम एकदाच तो मेसेज भेटून जाईल आणि मला काही पर्सनली प्रत्येकाशी बोलायला गरज नको. ओके, तर हे एक फास्ट मीन्स आहे ज्याच्याने लोकांना फार मदत होते एकाच वेळेला खूप साऱ्या लोकांशी बोलण्यासाठी. तो झाला तुमचं मास मीडिया. आता एलिमेंट्स आपण बघूया. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, डेफिनेशन बघितलं, कम्युनिकेशनचं मीनिंग बघितलं, त्यानंतर आपण काय बघितले, लेवल्स बघितले. तर 5 टाईप ऑफ लेवल बघितले, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, एक्स्ट्रापर्सनल, प्लस मास मीडिया बघितला आपण. त्यानंतर आपण काय बघितलं, अजून एक टाईप बघितलेला आपण कम्युनिकेशनचा. ना मूविंग ऑन टू नेक्स्ट इज युअर एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. आता एलिमेंट्स काय आहे, तर डू नॉट गेट कन्फ्युज्ड बिटवीन एलिमेंट्स अँड युअर लेवल्स. एलिमेंट्स म्हणजे काय, एक मोठ्या भागाला छोट्या छोट्या भागांमध्ये आपण डिवाईड करतो ना, ते झालं तुमचं एलिमेंट्स. तर एखाद्या संदर्भामध्ये, एखाद्या कम्युनिकेशनमध्ये, संवादात काही एलिमेंट्स असतात. कम्युनिकेशन का पूर्ण एक कम्युनिकेशन आहे अखंड असं आहे का, नाही, बट कम्युनिकेशनचे काही भाग आहेत. म्हणजे की सोर्स आयडिया, म्हणजे की जर माझ्या मनामध्ये काहीतरी आलं, तुमचा आज हा लेक्चर घ्यायचा, तर मग मी काय केलं, मी लगेच पहिले सर्च केलं, माझ्याकडे तो कंटेंट अवेलेबल आहे का, मग त्याच्यावरती वर्कआउट केलं माझ्या लेक्चरवरती, बरोबर आहे. मग नंतर मी तो मेसेज रेकॉर्ड केला, ठीक आहे. ॲपवरती मी तो माझा जो काय लेक्चर आहे मी तो रेकॉर्ड केला, एनकोड केला, त्याला सेव्ह केला. त्याच्यानंतर मी यूट्यूबवरती पोस्ट केला. यूट्यूबवरनं तुम्ही तो बघितला, तुम्ही तो लेक्चर डाउनलोड केला, तुम्ही त्याचे नोट्स बनवले आणि परत तुम्ही मला फीडबॅक दिलात, ठीक आहे. तर चॅनल काय झालं, माझा यूट्यूब झाला. रिसिव्हर कोण झाले, तुम्ही लोक झाले. तुम्ही तो मेसेज बघितला, तुम्ही माझा लेक्चर ऐकला, तुम्ही समजलात माझा लेक्चर, म्हणजे तुम्ही मेसेज तो डिकोड केला आहे आणि नंतर तुम्ही मग मला क्लासमध्ये फीडबॅक देतात, कारण की मॅडम हा वाला लेक्चर आम्हाला असं असं समजलेलं आहे, आम्हाला हे काही क्वेरीज आहेत, तर हे तुम्ही काय करा, सॉल्व करा, समजलं. तर तुमच्या संवादामध्ये ना एलिमेंट्स कोणते कोणते असतात, 7 एलिमेंट असतात. सोर्स आयडिया, म्हणजे मी का आणि केव्हा कोणाशी तरी बोलती आहे, त्याचं निमित्त काय, ते झालं तुमचं सोर्स आयडिया. मेसेज, म्हणजे की तुमचा जो कोर भाग काय आहे, तुमचा मेन मुद्दा काय आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे, तो झाला तुमचा मेसेज. एनकोडिंग इन द सेन्स, तुम्ही पहिले स्वतः अंडरस्टँड करून घेता की बाबा मला ही गोष्ट त्या व्यक्तीला बोलायची आहे, ते झालं तुमचं एनकोडिंग. चॅनल काय, मी कोणत्या माध्यमाच्या थ्रू बोलणार आहे, मला लेटर लिहायचं आहे, मला ईमेल टाकायचा आहे, की मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायची, की मला व्हॉट्सॲपवर बोलायचं, की मला फेस टू फेस बोलायचं, हे झालं तुमचे चॅनल म्हणजे माध्यम. आणि रिसिव्हर म्हणजे कोण, जो समोरचा व्यक्ती ज्याला हा तुम्ही मेसेज फॉरवर्ड करणार आहात, इदर रिटर्न और ओरल कम्युनिकेशनच्या द्वारे, तो झाला तुमचा रिसिव्हर. तो रिसिव्हर मेसेजला ओपन करेल, अंडरस्टँड करेल आणि परत तुमच्याकडे फीडबॅक घेऊन येईल. ओके, दीज आर युअर 7 एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. फाईन, आय थिंक सो दिस इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. हा इम्पॉर्टंट डायग्राम आहे जो तुम्हाला एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये ड्रॉ करायचा असतो, ठीक आहे.
तर हा 5 मार्क्ससाठी पण विचारला जातो क्वेश्चन आणि 10-15 मार्क्ससाठी पण विचारलेला जातो क्वेश्चन. ठीक आहे, शुअर शॉर्ट क्वेश्चन आहे जो F1मध्ये येतच असतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. ह्या डायग्रामची ह्या प्रॅक्टिस करायची आहे. याच्यामध्ये बघाल तुम्ही सेंडर आहे, सेंडर मेसेज एनकोड करतो आहे, मग मेसेज कोणत्या तरी माध्यमाच्या थ्रू फॉरवर्ड करणार तो रिसिव्हरला, रिसिव्हर डिकोड करेल मेसेजला, रिस्पॉन्स करेल आणि फीडबॅकच्या थ्रू परत सेंडरला पाठवेल. आणि हे नॉईज काय आहे, आत्ता मीडियममध्ये नॉईज म्हणजे काही ना काहीतरी कधी कधी डिस्टर्बन्स येत असतो. बरोबर आहे. आता जसं आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती काय डिस्कस करत आहोत तर मध्येच नेटवर्क जातं, तर ते काय झालं, एक डिस्टर्बन्स झालं, एक नॉईज झाला. बरोबर आहे. सिमिलरली जर आपण मेसेज लेटरच्या थ्रू लिहिलेला आहे पण आपली हँडरायटिंगच चांगली नाही आहे तर समोरच्याला तो समजणार आहे का? नाही. अगेन तर मग नॉईज तिथे काय झालं, तुमची हँडरायटिंग खराब असल्या कारणाने त्या समोरच्या व्यक्तीला तुमचा मेसेजेस क्लिअरली समजलेला नाही आहे. ओके, तर ते झाले तुमचे नॉईज. आय थिंक सो हे सोर्स आयडिया वगैरे हे सगळं काय मी तुम्हाला एक्सप्लेन पहिलेच करून टाकलेलं फर्स्ट स्लाईडमध्ये. ठीक आहे, सो मी आता हे इन डेप्थमध्ये घेत नाही आहे. डिकोडिंग काय, फीडबॅक काय हे तुम्हाला माहितीच झालं. आता टाईप्स ऑफ कम्युनिकेशन काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन कोणते आहेत बघूयात आपण. वन वे कम्युनिकेशन म्हणजे की मी एकटी बोलते आहे, तुम्ही ऐकत आहात, ते झालं तुमचं वन वे कम्युनिकेशन. बरोबर. नेक्स्ट इज तुमचा त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, पण एकटं बोलण्याचे ड्रॉबॅक्स. फक्त आपण नॉलेज देत चालली आहे, तुमच्याकडनं मी काही फीडबॅक घेत नाही, तुम्हाला काही विचारत नाही, तुमचे काही डाऊट्स आहेत का किंवा काय क्वेरीज आहेत का, तर मी फक्त त्याचा डिसॲडव्हान्टेज काय, मी फक्त बोलत चालले, तुम्ही ऐकत आहात. त्याच्यानंतर मी जसं बोलेल तीच पूर्व दिशा, एकदम लर्निंग काय झालं, ॲथॉरिटेटिव्ह झालं. लिटल ऑडियन्स पार्टिसिपेशन म्हणजे की तुम्ही लोक काही पार्टिसिपेटच करत नाही आहात माझ्यासोबत संवादात. ठीक आहे, आणि तुम्ही मला फीडबॅक पण देत नाही आणि तुमचं आणि माझ्या गोष्टींमुळे म्हणजे मी जे पण काही संवाद साधत आहे ते मी फक्त माझी हेकीगिरी करत आहे असं होणार ते, जर तुम्ही मला रेस्पॉन्सेस दिला नाही तर, आणि तुमच्या ह्युमन बिहेवियरमध्ये काहीही चेंज होणार नाही. ओके, सो आता टू वे कम्युनिकेशन काय आहे, सेकंड टाईप इज युअर टू वे कम्युनिकेशन. सो इन टू वे कम्युनिकेशन इथे 2 जण संवाद साधतात. ओके, कम्युनिकेटर असतो आणि ऑडियन्स असतो. आता कम्युनिकेटर म्हणजे कोण, म्हणजे जो बोलणार आहे तो, आणि ऑडियन्स म्हणजे जे ऐकणारे आहेत ते. पण टू वे कम्युनिकेशनमध्ये काय असतं की वक्ता पण बोलतो आहे, श्रोता पण बोलतो आहे. श्रोता फक्त तिथे ऐकण्याचं काम नाही करत आहे, पण तो पण वक्त्याचं ऐकून मग तो पण अंडरस्टँड करून मेसेज, त्याला पण काय बोलायचं आहे, त्याला पण काय थॉट शेअर करायचं आहे, तर तो समोरची पर्सन थॉट शेअर करतो. ओके, हे झालं तुमचं टू वे कम्युनिकेशन. थर्ड इज फॉर्मल कम्युनिकेशन. अगेन एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना आपण फॉर्मलमध्ये बोलतो ना, एकदम फॉर्मल लँग्वेजमध्ये, फॉर्मल कपडे घालून, परत ग्रीट करणं, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, सर, मॅडम असा आपण उल्लेख करतो. त्याच्यानंतर आपण काहीतरी आपला जो काही मेसेज असेल तो ईमेलच्या थ्रू शेअर करतो, व्हॉट्सॲपवरती जास्त बोलत नाही, किंवा टेलिफोनच्या थ्रू कधी कधी फक्त बोलतो. ठीक आहे, हे काय झालं तुमचं फॉर्मल कम्युनिकेशन झालं. नेक्स्ट इज युअर इनफॉर्मल कम्युनिकेशन. इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय, तुम्ही फ्रेंड्ससोबत बोलत आहात, तुम्ही फॅमिली मेंबर्ससोबत बोलत आहात, एकदम हसी मजाकमध्ये बोलत आहात, ते झालं तुमचं इनफॉर्मल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही गॉसिपिंग करता, आउटिंगला जाता, ठीक आहे, हसी मजाक जोक वगैरे क्रॅक करता, ते तुमचं झालं इनफॉर्मल कम्युनिकेशन और इनफॉर्मल नेटवर्क. नेक्स्ट इज फिजिओलॉजिकल कम्युनिकेशन. आता फिजिओलॉजिकल कम्युनिकेशन म्हणजे काय, इट इज अ स्टिम्युलस रिसिव्ड बाय द बॉडी इमिडिएटली, द ब्रेन रिसिव्स द इन्फॉर्मेशन अँड ट्रान्समिट्स टू द रेस्पेक्टिव्ह ऑर्गन्स थ्रू द नर्वस सिस्टम वेअर इट हॅज टू बी पास्ड. लाईक फॉर एक्झाम्पल, यू आर फिलिंग लाईक युरिनेटिंग, तुम्हाला जोरात बाथरूमला जायचं आहे. ठीक आहे, तर काय झालं, तुमच्या ब्रेनने तुम्हाला इन्फॉर्मेशन तुमच्या
ब्लॅडरला इन्फॉर्मेशन पास ऑन केली करून नाव इट इज हाय टाईम यू शुड गो टू द वॉशरूम. बरोबर आहे. तर मग तुम्ही काय करता करून तुमच्या ब्लॅडरला सिग्नल भेटल्यावरती ब्लॅडर विल स्टार्ट पुशिंग यू ड्यू टू प्रेशर अँड यू विल रन टू द बाथरूम. ओके, हे काय झालं तुमचं फिजिओलॉजिकल कम्युनिकेशन. अगेन दुसरं एक एक्झाम्पल देते. मच्छर, ठीक आहे, मच्छर तुम्हाला चावायला लागला, तो तुमचा ब्रेन तुम्हाला सिग्नल करणार आहे की बाई तुझ्या हातावरती कोण आहे, मच्छर आहे, आणि तुझा लगेच दुसरा हात काय करतो, त्या मच्छराला मारतो. काय झालं, ते फिजिओलॉजिकल कम्युनिकेशनचा टाईप झालं, एक्झाम्पल झालं. नेक्स्ट इज सायकिक कम्युनिकेशन. सायकिक कम्युनिकेशन इन द सेन्स काय, extrasensory perception occurs, that is something which will occur in future. The person pertains and predicts that in advance is called psychic communication. म्हणजे की काय, तुम्हाला कधी कधी असं वाटतं ना की आजचा लेक्चर कॅन्सल होईल आणि खरंच तो लेक्चर कॅन्सल होतो, किंवा तुम्ही असं प्रेडिक्ट करता की हां बाबा वातावरणाकडे बघून की अरे आज पाऊस कदाचित पडू शकतो, शक्यता वाटते आहे, सावली आली आहे म्हणून. तर कसं तुम्ही कसं एक प्रेडिक्शन करता, तर ते तुमचं काय झालं, सायकिक कम्युनिकेशन झालं. म्हणजे की तुमचे विचार एवढे स्ट्रॉंग आहेत, तुमचे सेन्सरी सिस्टम एवढी स्ट्रॉंग आहे की तुम्हाला ते पहिले समजून जातं. तुमचं इन्स्टिंक्ट तुम्हाला, तुमचं मन तुम्हाला सांगतं कारण की ही गोष्ट अशी अशी कदाचित होऊ शकते. ठीक आहे, ते झालं तुमचं सायकिक कम्युनिकेशन. नेक्स्ट इज युअर सिरियल कम्युनिकेशन. ओके, person to person the message will be passed line a chain. Sender passes the message to one person, then that receiver passes information to other and so on. Serial communication म्हणजे काय, मी तुम्हाला काहीतरी लेक्चर शिकवलं, तुमची मैत्रीण ॲब्सेंट होती, तिला तो लेक्चर समजलेला नाही आहे, तिने यूट्यूबवरती पण नाही बघितला, तर तुम्ही तिला तो लेक्चर एक्सप्लेन करता. तुम्ही तिला सगळे इन्स्ट्रक्शन्स देतात की बाबा आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये ना ही टेस्ट मॅडम घेणार आहे असं, आणि तुम्हाला प्रिपेअर करून यायचं आहे. फाईन, हा मेसेज तुम्ही एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत पाठवता. इट इज अ लाईन ऑफ कम्युनिकेशन. ते झालं तुमचं सिरियल कम्युनिकेशन. नेक्स्ट इज अ सिम्बॉलिक कम्युनिकेशन. सिम्बॉलिक कम्युनिकेशन अगेन साईन लँग्वेज यूज करून एकमेकांशी बोलणं सिम्बॉलिक झालं. परत व्हॉट्सॲपवरती आपण जेव्हा हे करतो, काय बोलतो त्याला, इमोजीस यूज करतो, ठीक आहे, काहीतरी GIF इमेजेस यूज करतो. फाईन, हे काय झालं तुमचं सिम्बॉलिक कम्युनिकेशनचा टाईप झालं, एक्झाम्पल. नंतर इज व्हिज्युअल कम्युनिकेशन. व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय, मी आता बोलत असताना मी PPT वापरली, मी तुम्हाला काहीतरी चार्ट दाखवला, त्या चार्टमधून मला इन्फॉर्मेशन भेटते, मी कोणता तरी पोस्टर बनवला, बॅनर बनवला, त्याच्यामध्ये काहीतरी मी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचते, ते झालं माझं व्हिज्युअल कम्युनिकेशन. नेक्स्ट इज वर्बल कम्युनिकेशन. जे पण काय आपण आता वर्बली बोलत आहोत एकमेकांशी, ते झालं ओरल कम्युनिकेशन किंवा वर्बल कम्युनिकेशन, म्हणजे वर्ड ऑफ माउथ. नॉन वर्बल कम्युनिकेशन, अगेन तुम्हाला लेक्चर आवडला नाही आवडला, तुम्हाला एखादं फूड आवडलं नाही आवडलं, लगेच तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स चेंज होतात ना, एखाद्याबद्दल तुम्हाला राग आला, ठीक आहे, तुम्ही तो बोलून व्यक्त तर नाही करत आहेत, पण तुम्ही तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्सच्या थ्रू दाखवून देत आहेत की तुम्हाला आता चीड आलेली आहे. तुम्ही तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्सच्या थ्रू दाखवून देतात की तुमचा मूड ऑफ आहे, तुम्ही सॅड आहात, ठीक आहे. इफ यू आर क्राईंग बिकॉज ऑफ युअर स्टमक इज पेनिंग, ठीक आहे, तर ते तुमचं तर रडणं काय झालं, ते काय दर्शवतं आहे करून की यू आर इन पेन, ठीक आहे, यू आर इन ट्रॉमा, दॅट्स वाय यू आर क्राईंग. हे काय झालं तुमचं नॉन वर्बल कम्युनिकेशन. इझी. ओके, नेक्स्ट इज मेकॅनिकल कम्युनिकेशन. आता जिथे इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो संवाद साधण्याच्या वेळेस, ते झालं तुमचं मेकॅनिकल. म्हणजे बघा, इंटरनेट, वायफाय, तुमचं TV, तुमचा रेडिओ, ठीक आहे, हे काय झालं सगळं मेकॅनिकल कम्युनिकेशन झाले. जे डिव्हायसेस आपण वापरतो ते तुमचं मेकॅनिकल कम्युनिकेशन आहे. राईट. आता टेक्निक्स ऑफ कम्युनिकेशन्स आपण बघूया. सो व्हॉट आर टेक्निक्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे की आपण कोणत्या टेक्निक वापरणार आहोत कम्युनिकेशन करताना. पहिली तर ऐकण्याची टेक्निक आपण वापरतो, बोलण्याची टेक्निक आपण वापरतो, ब्रॉड ओपनिंग्स, ठीक आहे. रिस्टेटिंग, व्हॉट इज रिस्टेटिंग इन द सेन्स की
एक्झाम्पल तुम्हाला एक देते मी. फॉर एक्झाम्पल मी बोलेल करून की अरे तुला जास्त दुखत आहे का, अरे ओके ओके काही नाही, तू टेन्शन घेऊ नको, अच्छा असं झालं का तुझ्यासोबत, ओके ओके. आपण नाही का रिस्टेट करतो, म्हणजे एखादी गोष्ट एक पर्सन तुम्हाला सांगत आहे आणि ती गोष्ट तुम्ही रिस्टेट करत आहात, रिपीट करत आहात, तर ते झालं तुमचं रिस्टेटिंग. क्लॅरिफिकेशन इन द सेन्स काय, तुम्ही काहीतरी चुकलात आणि तुम्ही क्लॅरिफाय करतात ना, की अरे बाबा नाही नाही माझा बोलायचा उद्देश तो नव्हता बाबा, किंवा माझं ना असं वागण्याचं मागचं कारण हे होतं, तुम्ही स्वतःला जस्टिफाय करता, क्लॅरिफाय करता, ते तुमचं क्लॅरिफिकेशनची टेक्निक झाली. रिफ्लेक्शन इन द सेन्स काय, यू आर रिफ्लेक्टिंग समबडी एल्सेस थॉट्स, म्हणजे की जसेच तसे कधी कधी आपण वागतो नाही का, की आता मला हे असं असं बोलले ना, तर मी ईट का जवाब पत्थर से दूंगी, तसं. यू आर रिफ्लेक्टिंग थॉट्स विथ इच अदर. फोकसिंग म्हणजे काय, की हां बाबा समोरचा व्यक्ती काय बोलतो त्याच गोष्टीवरती मी फोकस करते आणि मग मी नंतर विचार करूनच बोलेल त्याच्याशी. शेअरिंग परसेप्शन म्हणजे काय, मला असं असं वाटत आहे, ठीक आहे, तर मग मी तुम्हाला म्हणून हे सांगते, फाईन, मला तसं तसं वाटत आहे म्हणून मी ही इन्फॉर्मेशन तुला शेअर करते. तुम्ही काय करता इथे, तुमचे थॉट्स शेअर करता, तुमचे परसेप्शन शेअर करत आहात. ओके. सायलेन्स म्हणजे काय, एकदम आळीपिळी गुपचिळी, म्हणजे एकदम शांत बसणे, शांतच बसून घेणे, ठीक आहे. कधी कधी बसतो ना, टीचर जर ओरडत असेल आणि तुम्ही एकदम शांतपणे ऐकून घेतात का, तर तुमची चूक असते, ते झालं तुमची सायलेन्सवाली टेक्निक. ह्युमर, मध्येच मी लेक्चरमध्ये जोक क्रॅक करते, काय झालं माझं सेन्स ऑफ ह्युमर, मी ह्युमरचा वापर करते, मी काही जोकचा वापर करते, तर ही पण एक कम्युनिकेशनची टेक्निक झाली. इन्फॉर्मिंग, मला काही इन्फॉर्मेशन पास ऑन करायची आहे की फीज बाबा पेंडिंग आहे तुमची, फीज भरून टाका, काय, वी आर इन्फॉर्मिंग यू की जर तुम्ही फीज नाही भरली देन यू विल बी इन अ ट्रबल अँड युअर हॉल तिकीट्स विल नॉट बी गिवन. हे फक्त एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दिलं. नेक्स्ट सजेस्टिंग म्हणजे काय, की तू जर असं केलं तर बरं होईल बाबा, मी फक्त सजेस्ट करते तुला की तू हा रंगाचा कपडा घाल, मी तर तुला सजेस्ट करते बाबा तू आता या वेळेला ये, ठीक आहे. दिस इज युअर सजेस्टिंग का टेक्निक. ओके. सो दिस ऑल टेक्निक वी यूज इन डे टू डे लाईफ. आपण दैनंदिन जीवनामध्ये ना अशा खूप साऱ्या टेक्निक वापरत असतो, फक्त आपल्याला त्या टेक्निकचे नावं नव्हते माहिती, बट आता आपल्याला ते नावं काय झालेले आहेत, माहिती पडलेले आहेत. ओके. सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट, हे मी सगळे तुम्हाला आता एक्सप्लेन जस्ट करून टाकले आहेत, तो मी आता इन डेप्थ नाही जात परत. द मोड्स ऑफ कम्युनिकेशन. आता मोड्स काय आहेत कम्युनिकेशनचे, वर्बल आणि नॉन वर्बल, जसे टाईप्स आहेत तसंच मोड ऑफ कम्युनिकेशन पण वर्बल नॉन वर्बल आहे. वर्बलमध्ये पण स्पोकन वर्ड्स आहेत, रिटन वर्ड्स आहेत. टायमिंग आणि क्लॅरिटी ऑफ द मेसेज फार इम्पॉर्टंट असते वर्बलमध्ये, म्हणजे तुमचा टोन, तुमचं सॉफ्टनेस, तुमचा स्पीड खूप इम्पॉर्टंट असतो वर्बल कम्युनिकेशनमध्ये. नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये काय इम्पॉर्टंट असतं, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, तुमचे बॉडी लँग्वेज, तुमचा कॉन्फिडन्स लेवल, तुमचा पोश्चर, तुमचं नॉड्स म्हणजे काय, की हां तुम्हाला काय एखादी गोष्ट समजली तरी येस मॅडम समजली आहे, आणि तुम्ही तुमची मुंडी हलवतात ना, त्याला म्हणतो आपण नॉड्स, यू आर नॉडिंग युअर हेड. ओके. हे झाले तुमचे नॉन वर्बल कम्युनिकेशन. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन आय गेस हे ऑलरेडी झालेलं आहे. सेंडर आहे मेसेज, रिसिवर, डिकोडिंग, एनकोडिंग, रिस्पॉन्स, फीडबॅक, हा परत प्रोसेस तोच झाला, ठीक आहे. जसं तुम्ही चॅनल्स बघितलेलं ना, व्हॉट आर द चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, सेम इज युअर प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, ठीक आहे. सो मी काय ह्याच्यामध्ये जात नाही परत, हे मी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला सुरुवातीलाच. मेथड ऑफ कम्युनिकेशन काय आहे, अटेंडिंग स्किल्स म्हणजे काय, की इट इन्व्हॉल्व्स
The nurse observing client verbal and non-verbal behaviors as one way of understanding what clients are experiencing and displaying effective non-verbal behaviors to clients. ओके, तर पेशंट जेव्हा एखाद्या नर्सकडे येतो चेकअपसाठी म्हणा किंवा तो ॲडमिट झालेला आहे, तर नर्स जेव्हा आयडेंटिफाय करते की बाबा माझ्या पेशंटला हा प्रॉब्लेम आहे, तो इरिटेबल आहे, तो अँक्शियस आहे, तो फिअरफुल आहे किंवा त्याला आता दुखत आहे आय व्ही इंट्राकॅथ टाकत असताना, तर ती कसं लगेच एक्सप्रेशन्सनी ओळखते ना, तर ते झालं तुमचे अटेंडिंग स्किल्स झाले. ओके, त्याच्यामध्ये पण मग आपण बॉडी बघतो पेशंटची की कसा पोश्चर आहे, तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्याच्या जेस्चर्सच्या थ्रू देत आहे की नाही देत आहे. आता लाईक फॉर एक्झाम्पल वेनेवर यू आर गोईंग टू अ पेशंट, तुम्ही पेशंटला ग्रीट करता की गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम, तर पेशंटने तुम्हाला एकदम खुशी गुड मॉर्निंग परत विश केलं, एकदम हसत की येस मॅडम गुड मॉर्निंग, कशा आहेत सिस्टर तुम्ही, बरे आहेत ना, हां मी आता बरं आहे, असं तसं जे पण काय फाईन. तर जर पॉझिटिव्हली एकदम रिस्पॉन्स दिला तर आपल्याला समजतं ना की हां बाबा ह्या व्यक्तीचा मूड आज चांगला आहे, ह्या पेशंटचा मूड आज चांगला आहे. पण तेच जर तुम्हाला काही रिस्पॉन्सच दिला नाही तर कसं वाटेल तुम्हाला? बरोबर आहे, तुम्ही लगेच आयडेंटिफाय करणार ना की बाबा आज माझ्या पेशंटचा मूड काय आहे, तर खराब आहे. ओके, तर आय कॉन्टॅक्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, तुमचे बॉडी लँग्वेज इज इम्पॉर्टंट आणि एक नॉन डिस्ट्रॅक्टिंग एन्व्हायरमेंट पाहिजे. नॉन डिस्ट्रॅक्टिंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय की जेव्हा पण तुम्ही एखाद्याशी संवाद साधत आहात ना, तर तेव्हा कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको आहे. जर आता मी लेक्चर रेकॉर्ड करताना मागून काय माझी आई आवाज देत आहे, ठीक आहे, मला काही काम सांगत आहे, तर ते काय झालं, एक डिस्टर्बिंग एन्व्हायरमेंट झालं ना, बरोबर आहे. म्हणून मी काय करेल, मी एका रूममध्ये जाईल, दरवाजा लावेल, रेकॉर्डिंग करेल, मग तुम्हाला ती रेकॉर्डिंग शेअर करेल, जस्ट बिकॉज माझा मेसेज तुमच्यापर्यंत क्लिअरली पोचायला पाहिजे म्हणून. ओके, सो इथे तेच लिहिलेलं आहे, सगळं काही एक्झाम्पल्सच्या थ्रू तुम्ही ते नंतर वाचू शकता. फाईन. ओके, तर जेव्हा पण बोलायचं आहे पेशंटसोबत किंवा कोणाशीही तुम्ही बोलता तर थोडंसं लीन व्हायचं आहे. लीन इन द सेन्स लीन नंबराच्याबद्दल नाही बोलत आहे, ते तर व्हायचंच आहे, पोलाइटनेस तर तुमच्यामध्ये असलं पाहिजे. लीन इन द सेन्स काय, थोडंसं बॉडीला तुम्हाला एकदम अटेंटिव्ह आणि एनर्जेटिक करायचे आहे आणि नीट असं एकदम थोडंसं झुकून बोलायचं आहे पेशंटशी किंवा तुमच्या इतर लोकांसोबत. परत फेस द अदर स्क्वेअरली. फेस द अदर स्क्वेअरली इन द सेन्स काय, युअर शोल्डर, राईट शोल्डर टू द स्पीकर्स लेफ्ट. Okay, this communicates your involvement. It is especially important for you to position yourself so that you are at an eye level with the speaker. If you are seen as an authority figure, this will navigate the feelings of threat and can greatly and inform an interpersonal relationship. म्हणजे काय की कंधों से कंधे मिलाकर ही बात करनी है, ऐसा नहीं करून की तुम्ही त्याच्यावरती वर्चस्व करून बोलत आहात, तर नाही. तर ज्या डायरेक्शनमध्ये तो बसलेला आहे तर त्याच डायरेक्शनमध्ये तुम्हीसुद्धा बसा, चेअर घ्या, आय कॉन्टॅक्ट करून त्या व्यक्तीशी संवाद साधा. फाईन. असं नाही वाटायला पाहिजे की तुम्ही काहीतरी लादत आहात त्या पर्सनवरती, असं नाही वाटायला पाहिजे. ओके, हे पोश्चरबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं. बॉडी मोशन. ओके, व्हॉट इज बॉडी मोशन, तर म्हणजे काय की तुम्ही जेव्हा संवाद साधत आहात तर मेक शुअर करून की जास्तच एकदम क्रँकी आणि एकदम जास्तीत जास्त जोक्स वगैरे काही क्रॅक करू नका. हां, थोडंसं ह्युमर इज फाईन, बट एक लिमिटमध्ये. तुम्हाला काय बोलायचं आहे ते क्लिअर कट असू द्यात, कॉन्साईज असू द्यात, जेणेकरून आणि इझी लँग्वेजमध्ये अंडरस्टँडेबल असू द्यात. असं नाही की तुम्ही एकदम घुमवून फिरवून बोलाल एखाद्या व्यक्तीशी. ओके, असं नाही करायचं. आय कॉन्टॅक्टबद्दल पण मी तुम्हाला बोलली आहे. आणि एन्व्हायरमेंट कसा पाहिजे, एकदम प्रायव्हेट पाहिजे. म्हणजे असं नाही करून की तुम्ही एकटे आहात एका मेल पेशंटसोबत आणि तुम्ही दरवाजा लावून घेतला. नो 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 नो, तसं नाही करायचं. इफ यू आर टॉकिंग टू एन ऑपोजिट जेंडर, मेक शुअर की युअर डोर इज ओपन अँड ऑल्सो यू कॅन टेक वन पर्सन ऑर द अदर फॉर सेफर साईड. ओके, so what is solar? Always remember whenever you are communicating, तुमच्या मायक्रो स्किल्स ऑफ अटेंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला आपण म्हणतो सोलर. तर व्हॉट इज सोलर? सोलर म्हणजे काय, फेस द क्लायंट स्क्वेअरली.
ठीक आहे. बॉस्टनने हे दिलेलं आहे आपल्याला, सोलर करून एक ॲक्रॉनिम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये S स्टँड्स फॉर फेस द क्लायंट स्क्वेअरली, म्हणजे की आय लेवलवरतीच तुम्ही त्याच्याशी वार्तालाप केला पाहिजे. सेकंड इज युअर O स्टँड्स फॉर हॅव अन ओपन पोश्चर. ओपन पोश्चर इन द सेन्स आलिंगन करणे का? नाही तसं नाही. ओपन पोश्चर इन द सेन्स वॉट, यू गिव अ चान्स फॉर द नेक्स्ट पर्सन ऑल्सो टू टॉक टू यू बॅक. ओके, असं नाही आहे करून की मला तुमच्यावरती काही लादायचं आहे तर मी ती लादतच चालली आहे, भाई तू ऐक, मी जी तुला सांगेल तीच पूर्व दिशा, असं लादायचं नाही आहे. ओके, बट यू हॅव टू गिव इन चान्स इक्वली टू द पर्सन सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. तुम्ही त्याला पण काहीतरी बोलण्याचा संधी द्या. ओके. L स्टँड्स फॉर लीन इन टू द कॉन्व्हर्सेशन. लीन इन टू द कॉन्व्हर्सेशन इन द सेन्स काय, की असं नाही करून की बापरे तुम्हाला बोलायचं आहे म्हणून तुम्ही बोलतायत एखाद्या पर्सनशी, बाकीचं तुम्हाला काही घेणं न देणं त्या पेशंटसोबत किंवा त्या पर्सनसोबत, असं नका वागू. आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आहे आणि हे रिलॅक्स्ड राहायचं आहे, रिलॅक्स्ड. ठीक आहे. मग बॅकसाईड ऑफ द माइंड तुमचं काहीतरी चाललेलं आहे, तुम्ही फिजिकली प्रेझेंट आहात इथे, बट तुम्ही मेंटली कुठेतरीच फिरत आहात स्वतःच्याच दुनियेमध्ये, तर तसं नाही करायचं आहे. बट तुम्हाला एकदम रिलॅक्सली, एकदम पोलाईट वेमध्ये कामली बोलायचं आहे. ओके. तर रॅपोबद्दल तर मी तुम्हाला खूपदा सांगितले आहे. जे पण काय बॉन्डिंग तुम्ही क्रिएट करता, एक विश्वास जिंकता समोरच्याचा, ते आहे तुमचं रॅपो. म्युच्युअल अटेंटिव्हनेस म्हणजे की एकमेकांशी संवाद साधताना तुम्ही अटेंटिव्ह असलं पाहिजे, की म्हणजे जेव्हा फक्त तू बोलत आहेस तर त्याने ऐकावं आणि त्याने लक्ष द्यावं, असं जसं तुम्ही एक्सपेक्ट करता तसं समोरचाही एक्सपेक्ट करतो की जेव्हा तो बोलत आहे तेव्हा तुम्ही पण ऐकून घ्या काय बोलतो आहे पर्सन. ओके. पॉझिटिव्हिटी व्हेरी इम्पॉर्टंट. काही लोक खूप निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह थॉट्स असतात त्यांचे. ओके, बट मेक शुअर की युअर थॉट्स विल बी ऑलवेज पॉझिटिव्ह, फुल ऑफ एनर्जी. कोऑर्डिनेशन इन द सेन्स काय, की यू हॅव टू यू डू नॉट नीड टू टेक कंट्रोल ओव्हर ऑल थिंग्स. सगळ्या गोष्टींवरती तुम्ही तुमचा ताबा मिळवू शकत नाही आणि मिळवूही नका. ओके, बट एव्हरी टाईम whenever you are working, whenever you are in a healthcare setting, कुठेही असा तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तर एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करून घ्या. एकमेकांसोबत अंडरस्टँडिंग, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग प्रत्येक व्यक्तीमध्ये असलीच पाहिजे. ओके. आता रॅपो कसा बिल्डअप करायचा आहे, म्हणजे की विश्वास कसा एखाद्याचा जिंकायला पाहिजे, म्हणजे की समोरचा व्यक्ती तुमच्यावरती विश्वास करेल, तुम्ही समोरच्या व्यक्तीवरती विश्वास कराल, तर त्याचे काही 6 स्टेप्स आहेत ते आपण बघूया. तर व्हॉट आर दे? चेक युअर अपिअरन्स. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. ओके. तर कुठे जात आहात तुम्ही, तर तुमचं तयारी कशी असावी, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट यू आर वेअरिंग, what color dresses you are wearing, what type of shoes you are wearing. ठीक आहे. आता इफ आय एम अ टीचर, फाईन, मी एकदम कॅज्युअल वेअर करून आले तुमच्याकडे लेक्चर घ्यायला, चालेल का? मी वाटेल टीचर, तुमच्यातलीच एक विद्यार्थी नाही वाटणार का? वाटेल ना, बरोबर. सो आय विल हॅव टू मेक शुअर की आय विल वेअर अ फॉर्मल वेअर. मी काय ड्रेस घालून येईल, मी काय साडी घालून येईल आणि मग लेक्चर घेईल तुमचा. सिमिलरली तुम्ही कॉलेजमध्ये असताना यू कॅनॉट वेअर शॉर्ट्स, बरोबर आहे. वाय? तर तुम्ही तिथे एज्युकेशन घेत आहात, तुमचे कपडे कसे असले पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. सो यू हॅव टू चेक युअर अपिअरन्स. केस नीट करणे, थोडंसं ग्रूमिंग करणे, थोडंसं एनर्जेटिक असणे, व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड स्टेप काय आहे तुमची? रिमेंबर द बेसिक्स. रिमेंबर द बेसिक्स इन द सेन्स काय, तुमचे संस्कार तुम्ही विसरू नका. कसं बोलायचं, तुमचं चबढप, तुमचं जास्त बोलतात ना, थोडंसं स्माईल करा, थोडंसं रिलॅक्स व्हा. असं म्हणजे दुसऱ्यांचे नावं इतरांचे लक्षात असू देत तुम्हाला, नाही तर असं नाही ए पोरी ए पुरा, असं नाही. एव्हरीबडी हॅज गॉट देअर ओन नेम्स, इजंट इट? सो ऑलवेज रिमेंबर पीपल्स नेम अँड कॉल देम अकॉर्डिंगली. होल्ड युअर हेड अप अँड मेंटेन अ गुड पोश्चर. असं नाही करत तुम्ही एकदम कुबड काढूनच बसला आहे, समोरच्यासोबत काही इंटरेस्ट नाही तुम्हाला बोलायचं ऐकायचं असं. ठीक आहे, असं वागू नका. सो यू हॅव टू रिमेंबर दिस बेसिक थिंग्स. नेक्स्ट इज युअर फाइंड कॉमन ग्राउंड. व्हॉट इज फाइंड कॉमन ग्राउंड?
म्हणजे की बघ, प्रत्येक व्यक्ती काय तुमच्याच थॉट प्रोसेससारखी चालणारी आहे का? नाही. तुमचे थॉट्स वेगळे, तुमच्या मैत्रिणींचे थॉट्स वेगळे, तर ती तुमच्यासारखी होणार, तुम्ही तिच्यासारखी होणार नाही. परंतु ओके, अगेन तुमचे काहीतरी गोष्टी तर असतील, एखादी तरी गोष्ट असेल जे तुमच्यामध्ये सिमिलर असेल, ज्याने तुम्ही एकत्र होऊ शकता, एकत्र काही ग्रुप प्रोजेक्ट करू शकता, बरोबर आहे. सो यू हॅव टू फाइंड अ कॉमन ग्राउंड इन दॅट. त्याच्याने तुम्ही समोरच्याचा ट्रस्ट काय करता, गेन करता, रॅपो तुमचा बिल्टअप होतो, बॉन्डिंग चांगले बनते. नेक्स्ट इज क्रिएट अ शेअर्ड एक्सपिरियन्सेस. क्रिएट अ शेअर्ड एक्सपिरियन्सेस इन द सेन्स काय, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, ठीक आहे, पण काही अनुभव असतात जे सारखे असतात. ओके, तर मेक शुअर करून की असा कोणता एखादा अनुभव असेल की जो त्या समोरच्या व्यक्तीने पण फेस केला असेल लाईफमध्ये, आणि तशी सिच्युएशन तुम्ही पण फेस केली असाल लाईफमध्ये. ओके, तर हे झालं तुमचं एक शेअर्ड एक्सपिरियन्स झाला जो तुम्ही एकमेकांशी शेअर करता बोलताना. बी एम्पॅथेटिक, व्हेरी इम्पॉर्टंट. अनुभूती आणि सहानुभूती ह्याच्यामध्ये हाही अंतर आहे. सहानुभूतीमध्ये मी फक्त बोलते की अरे अरे हां अरे तुझ्यासोबत खूप चुकीचं झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. बट एम्पॅथी काय आहे, अनुभूती म्हणजे काय, एम्पॅथी म्हणजे काय की बापरे हां गं, मी समजू शकते की तुझ्यासोबत हे खूप चुकीचं झालं आहे, आणि तुम्ही पण मग त्या व्यक्तीसोबत इमोशनल थोडंसं होता, ठीक आहे. तर ते झालं एम्पॅथी, म्हणजे की तुम्ही स्वतःला त्या पर्सनच्या जागेवरती ठेवून एखादा निर्णय घेणे किंवा विचार करणे, त्याला म्हणतो आपण एम्पॅथेटिक किंवा अनुभूती. नेक्स्ट इज मिरर अँड मॅच. मिरर अँड मॅच इन द सेन्स की तुम्हाला त्यांच्यासारखे आउटफिट घालायचे, मिमिक्री करायची त्यांची, नाही, हे अर्थ नाही होत. मिरर अँड मॅच इन द सेन्स काय करून की तुम्ही त्या पर्सनसारखे तर संपूर्णपणे नाही होऊ शकत, पण परत तुम्ही काहीतरी कॉमन ग्राउंड, काहीतरी एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला सिमिलर थॉट्सचा करते, ठीक आहे, काहीतरी असतंच बघा, आणि त्याच्याने तुमचा विश्वास काय होतो, डेव्हलप होतो, रॅपो बिल्टअप होतं. सो अगेन हे तेच दिलेलं आहे की टेक्निक कसे करायचे, टेक्निक्स काय असतात बिल्डअप करायचे रॅपो. तर फॉर रॅपो बिल्डिंग ॲक्टिव्हिटी यू हॅव टू मेक शुअर की तुमचा पोश्चर बरोबर आहे, बॉडी लँग्वेज, तुमचा ॲपिअरन्स, तुमचं टोन वगैरे, तुमचं स्पीच जास्त ॲथॉरिटिव्ह नसला पाहिजे, तुम्ही ॲक्टिवली जसं बोलतात तर समोरच्याला पण ॲक्टिवली पार्टिसिपेट करू द्या, त्याला पण काही प्रश्न असतील तर ते प्रश्न ऐकून घ्या, तुम्ही परत एकदा उत्तरं द्या, फीडबॅक द्या एकमेकांना, ठीक आहे. हे झालं तुमचं टेक्निक्स टू बिल्ड अ गुड रॅपो. तरी इस्टॅब्लिशिंग अ रॅप, कधी कधी बघा कोणतं पण नसू द्यात नातं, म्हणजे कोणतं पण, यू टेक एनी ऑफ द रिलेशन, ओके, टीचर स्टुडंट्सचं घ्या, स्टुडंट्सचं घ्या, ऑर्गनायझेशनमध्ये घ्या, ठीक आहे, हेडचं, आपल्या जे दुसरे काम करतात त्यांच्यासोबत घ्या, काही ना काहीतरी कधी कधी मिसअंडरस्टँडिंग्स होतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होतात कोणत्याही रिलेशनशिपमध्ये, फाईन. सो वॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू ऑलवेज बी हंबल, अँड इफ इट इज युअर मिस्टेक, ओके, अँड इवन दो समटाईम्स इट हॅपन्स की तुमची मिस्टेक नसते, बट स्टील आउट ऑफ हंबली, आउट ऑफ कर्टसी, आउट ऑफ बिन हंबल, तुम्हाला काय करायचं, ॲपोलॉजी करायची आहे, मागायची आहे. ॲपोलॉजी मागणे इन द सेन्स काय, माफी मागणे, ठीक आहे. त्याच्याने तुम्ही काही छोटे किंवा मोठे होणार आहात का, नाही, तुम्ही छोटे होणार नाहीत, फाईन. पण ह्याच्याने काय होतं, तुमचा जो विश्वास आहे तो परत डेव्हलप होतो. अरे जाऊ दे यार, मी पण असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं, मी पण रागाच्या भरात असं रिॲक्ट केलं, ठीक आहे, तुम्ही पण रागाच्या भरामध्ये असं रिॲक्ट केलं, बोलून केलं, जाऊ दे आता नेक्स्ट टाईमपासून आपण असं करायचं नाही. तर हे झालं तुमचं रिएस्टॅब्लिशिंग रॅपो. एम्पॅथी स्किल्सबद्दल मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला, फाईन. तर मी एवढं डेप्थमध्ये इथे जात नाही परत मग एम्पॅथीमध्ये, फाईन. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, टेकिंग काउन्सिलिंगवाला पार्ट. बेसिकली आताच तुमचा रिसेंटली काउन्सिलिंगचा लेक्चर झाला आहे, सो मोर मी जास्त काय त्याच्याबद्दल काय बोलत नाही, कूल. तर काउन्सिलरचा एक म्हणजे गुणधर्म कसा असला पाहिजे बघा, की
इनअप्रोप्रिएट क्वेश्चन्स कधी विचारायचे नाही समोरच्याला. इफ द पर्सन इज नॉट कम्फर्टेबल, मेक शुअर की यू विल चेंज युअर क्वेश्चन ऑर द वे ऑफ स्पीकिंग. सेकंड इज युझिंग क्लिचेस. ओके, युझिंग क्लिचेस इन द सेन्स काही डिस्टर्बन्स नका असू द्या तुमच्या संवादामध्ये. जे काय आहे ते तुम्ही क्लिअर कट बोला. त्यानंतर इंटरप्रिटेशन्स आणि जजमेंट्स. ठीक आहे, तुम्ही जजमेंटल किंवा बोलतात ना स्वतःचेच तर्क लावू नका जेव्हा पण तुम्ही एखाद्याशी कन्व्हर्जेशन करत आहात तेव्हा. फाईन. ॲडवाईस देताना की द्या ॲडवाईस, मी ॲडवाईस द्यायला मनाई नाही करत आहे तुम्हाला, ठीक आहे, परंतु कोणत्या पद्धतीने दिली पाहिजे ॲडवाईस तेही खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण त्या पर्सनशी बोलतो आहे, ठीक आहे. फाईन. प्रिटेंडिंग 70-32+22 टू अंडरस्टँड, क्लॅरिफाय द फॅक्ट्स रादर देन मिसइंटरप्रिटिंग. ओके, आता इथे त्यांनी एक्झाम्पल ॲक्च्युली दिलेलं ते की आता बघा 70-32+22 असं बोलल्यावर त्यांना समजणार आहे का? नाही ना. तर तुम्ही डिरेक्टली बोलू शकत होता करून की बाबा 7504 असं. तर मग कसं इंटरप्रेट करणार? ठीक आहे, जर मी असं बोलली तर ते व्यक्तीने इंटरप्रेट करताच आलं नसेल ना. समजलं तर इंटरप्रेट करत असताना तुमची भाषा अशीच असू द्या ना की समोरच्याला समजण्या इतकी चांगली. ठीक आहे. देन पॅरोटिंग ऑर युजिंग द क्लायंट्स एक्झॅक्ट वर्ड्स. ओके, कधी पण इतरांची नक्कल करू नका, मिमिक्री करू नका. ओके, सो your next is just a moment. काउन्सिलरने कसं काउन्सिल केले पाहिजे? विचारपूर्वक बोलणं पाहिजे. तुम्हाला काय बोलायचं आहे, ठीक आहे. जास्तच चौडं भाषण नाही करायचं आहे. कॉन्साइज ठेवा तुमचं कम्युनिकेशन. ऑलवेज रिस्पॉन्ड करा दुसऱ्यांच्या गोष्टींना पण, ठीक आहे, आणि फीडबॅक द्या समोरच्याला. नेक्स्ट इज फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स कम्युनिकेशन. कोणत्या गोष्टी आहेत जे कम्युनिकेशनला इन्फ्लुएन्स करतं? तर डेव्हलपमेंट. It helps in modifying both the message and the response. Example, a message to an astronaut requires modification if sent to either a lay person or a 10 years old child. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मेसेज कोणाला फॉरवर्ड करत आहात, ठीक आहे. तर मी लहान लेकरांना एवढा मोठा हा लेक्चर देणार तर त्याला समजणार आहे का? नाही समजणार. तर त्याची बुद्धी केवढी आहे? ABCD वालीच बुद्धी आहे, बरोबर आहे. तर इन्फॉर्मेशन देताना, कम्युनिकेट करताना वय बघा समोरच्याचं किती आहे आणि त्या रीतीने तुम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्जेशन करा. जेंडर व्हेरी इम्पॉर्टंट. जेंडर म्हणजे काय की तुमचं जे हे आहे, कोणत्या लिंगशी तुम्ही बोलत आहात. मेलशी बोलत आहात, फिमेलशी बोलत आहात. फिमेलशी असतं तर थोडंसं आपण कॅज्युअल असतो, ठीक आहे. मेल जर इफ देअर आर फ्रेंड्स देन आपण कॅज्युअल असतो, बट एक लिमिटमध्ये असतं, ठीक आहे, बिकॉज ऑफ आर कम्फर्ट झोन. ठीक आहे, जशी एक स्त्री एखाद्या स्त्रीशी संवाद साधू शकते तसंच ती एका पुरुषाशी साधू शकते का? नाही साधू शकत. Why? Until and unless that person is very near to you. If he is your father, if he is your brother, if he is your best friend, okay, if he is your husband, then you are comfortable talking to that person. But if the opposite gender is completely new to you, you are uncomfortable. नेक्स्ट इज युअर व्हॅल्यूज. व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे संस्कार, तुमचं बोलण्याचा उद्देश, तुमचा टोन, तुमचं हंबलनेस, तुमचं पोलाइटनेस, तुमचं बिहेवियर, ठीक आहे, तुमचे मॅनरिझम्स, ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत. परसेप्शन, की तुम्हाला काय वाटतं आहे ते कसं तुम्हाला मांडायचं आहे तर ते चांगल्या रीतीनेच तुम्ही मांडा. तुम्ही हाणून पाडून एखाद्याशी बोलू नका. नेक्स्ट इज युअर ॲटिट्यूड. व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या ॲटिट्यूडमध्ये तुम्ही बोलता आहात? केअरिंग ॲटिट्यूडमध्ये बोलता आहात की तुमचं कन्सर्न आहे, त्या व्यक्तीबद्दल तुमची काळजी आहे, काळजीपोटी तुम्ही बोलत आहात. ओके, तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर त्यानुसार तुमचे इमोशन्स पण असू देत. आता तुम्हाला राग आला आहे, तुम्ही रागाच्या भरात काहीतरी बोलता, ठीक आहे, पण तुम्ही कधी कधी ती गोष्ट खरंही बोलून जाता, बरोबर. तर
तेच माझं सांगायचं उद्देश काय आहे, तुमचा ॲटिट्यूड खूप मॅटर करतो, म्हणूनच नेहमी कामली बोलायचा प्रयत्न करा. नेक्स्ट इज रोल्स. तुम्ही जगात वावरत असताना तुमचे काही ना काहीतरी रोल्स असतात. आता लाईक फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला शिकवायला येते तर माझा एक टीचरचा रोल मी प्ले करते. मी जेव्हा घरी येते तेव्हा मी एक चांगल्या डॉटरचा रोल प्ले करते. मी जेव्हा सासरी जाते तेव्हा मी एक बहू आहे, मी तिकडची डॉटर इन लॉ आहे, तर मी तो रोल प्ले करते. आता मी एक मदर होणार आहे, फाईन, तर मी एका मदरचा रोल फॉलो करते. ठीक आहे, तर हे सर्व खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कम्युनिकेशन करण्याच्या वेळेस विचार करा की तुम्ही आता कोणता रोल प्ले करत आहात. मी आता माझ्या घरी असा तर संवाद नाही साधू शकत ना, जसं लेक्चरमध्ये तुमच्याशी साधते, नाही मी बोलू शकत. बरोबर आहे, मी काही इथे घरी लेक्चर घेत बसणार आहे का? नाही ना, त्या स्वरूपात मी बोलणार आहे आई बापांशी माझ्या, नाही ना. ओके, सो रोल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज युअर रिलेशनशिप. जसं मी तुम्हाला सांगितलं, युअर रिलेशनशिप माइट बी डिफरंट विथ डिफरंट टाईप ऑफ पीपल. You talk to a different way with your best friend, you act differently with your parents, you act differently with your husband or wife, you act differently with your colleagues, okay, you act differently in offices. ठीक आहे, whenever you are working, तुम्ही वेगवेगळे रिलेशनशिपमध्ये वेगवेगळे ॲक्ट करता. एन्व्हायरमेंट, कम्फर्टिंग एन्व्हायरमेंट असू द्या, डिस्टर्बन्स नसू द्या कन्व्हर्सेशन करत असताना. ठीक आहे, कॉन्ग्रुअन्स. कॉन्ग्रुअन्स इन द सेन्स काय, लाईक हार्मोनस बिहेवियर. व्हॉट इज हार्मनी? हार्मनी काय आहे तर एकता. ठीक आहे, भले वी आर फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड, वी आर फ्रॉम डिफरंट कल्चर्स, आपलं एज्युकेशन लेवल, आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड, एक्सपिरियन्स लेवल वेगळे आहेत, स्टील फाउंडिंग अ कॉमन ग्राउंड अँड एक एग्रीमेंट आपण करतो. ठीक आहे, एकमेकांशी सहकार्य करतो, ते झालं तुमचं कॉन्ग्रुअन्स. आता बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन काय आहे, म्हणजे की आता कम्युनिकेशन साधताना कोणते मध्ये बॅरियर्स किंवा खाच खळगे येऊ शकतात. काय काय येतात मग बघा, तुम्ही सांगते मी तुम्हाला. पहिलं तर येतं मेसेज. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहात तर तो मेसेज त्या व्यक्तीला समजलाच नाही आहे. ठीक आहे, किंवा त्यांनी रॉंग वेमध्ये घेतलेला आहे तुमच्या टोनमुळे, तुमच्या लिहिण्यामुळे, किंवा तुम्हाला ते व्यक्तच करता आलं नाही की तुम्हाला काय त्या पर्सनला बोलायचं आहे. हे झालं तुमचं बॅरियर. हां का. त्याच्यानंतर मला ऐकायचं होतं पण मी ते ऐकलंच नाही, मी इंटरेस्टच घेतला नाही ऐकताना. अगेन इट इज अ बॅरियर. त्याच्यानंतर काय, मी एन्व्हायरमेंट एकदम रॉंग चूज केला. मला आता लेक्चर घ्यायचं होतं, मी डिस्टर्बन्स एरियामध्ये, मी गार्डनमध्ये जाऊन लेक्चर घेते, तिथे लेकरं खेळत आहेत, लेकरांच्या खेळण्याचा आवाज येतो आहे मागून. तुम्हाला लेक्चर समजणार का? नाही समजणार आहे. कधी कधी आपला टायमिंग पण रॉंग असतो. टायमिंग रॉंग असतो इन द सेन्स काय की समोरच्याचा मूडच नाही आहे बोलायचा आणि तुम्ही त्याला बोलताय तर तुमच्यामध्ये भांडण होणारच ना, तुमच्यामध्ये वाद होणारच ना. तर टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी केव्हा कशा प्रकारे बोललं पाहिजे. फाईन. त्याच्यानंतर इन कन्सिडरेशन बाय द नर्स और हेल्थ प्रोफेशनल. म्हणजे की क्लायंट जेवत आहे आणि तुम्ही तेव्हा त्याला म्हणताय करून की बाबा तू ना आता हे कर, तू ना ते कर, तू आता एक्सरसाइज कर, पण तू जेवत आहे ना, जरा थांब, तर त्याला जेवू दे, त्याला झोपू दे, आराम करू दे, मग तुम्ही त्याला एक्सरसाइज करायला लावा, मग तुम्ही त्याला मेडिसिन घ्यायला लावा. ठीक आहे, तर व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस वॉज युअर ऑल अबाउट बॅरियर्स. तर आज आपण काय काय बघितलं, स्टार्टिंग टू एंड. वी स्टार्टेड अप विथ कम्युनिकेशन अँड नर्स पेशंट रिलेशनशिप कसा असला पाहिजे त्याबद्दल. त्याच्यामध्ये कम्युनिकेशनची मिनिंग बघितले आपण, इंट्रोडक्शन बघितलं, त्यानंतर आपण अजून काय बघितलं, मिनिंग, बरोबर, आपण डेफिनेशन बघितलं, एलिमेंट्स बघितले, प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन काय, मोड्स काय आहेत, किती टाईप्सचे कम्युनिकेशन असतात, आपण सर्व काय बघितलं. आणि ॲट द एंड आपण बघितलेलं रॅपो कसा बिल्ड करायचा, काउन्सिलरने कशा प्रकारे बोलायचं आहे, परत नर्स पेशंट रिलेशनशिप कसं असलं पाहिजे, आणि सोबतच बॅरियर्स काय आहेत आणि बॅरियर्सला कसं अवॉइड करायचं, हेही आपण ह्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत.
Okay, I hope you people are very clearly understand this lecture. मला असं आशा आहे की तुम्हाला हा लेक्चर समजलेला आहे. आणि जर इफ यू हॅव गॉट एनी डाउट्स, आय एम गिविंग एन इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू यू टू कम अँड शेअर मी द थॉट्स अबाउट इट. आणि काही क्वेरीज असतील, काही डाउट्स असतील, मला तुम्ही सांगा, आपण त्याच्यावरती नक्की वर्कआउट करूया. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट lecture. Bye, have a great day. Thank you.